लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकीकडे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार, त्यासोबतच नोव्हेंबर महिन्यासोबत डिसेंबरचे देखील 1500 रुपये असे 3000 रुपये मिळणार का, असा प्रश्न चालू असतानाच लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिला या ठिकाणी पुन्हा एकदा अपात्र झालेल्या आहेत। आता या अपात्रतेमध्ये तुमचे देखील नाव असू शकते आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच समजणार आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील 1500 रुपयांसाठी पात्र आहात का नाही। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-KYCची प्रक्रिया सुरू आहे। ई-KYC करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि ही शेवटची मुदतवाढ असणार आहे। यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-KYC करता येणार नाही। यामध्ये देखील ज्या महिलांना पती नव्हते, वडील नव्हते, घटस्फोट झाला होता, अशा महिलांसाठी देखील त्या ठिकाणी सरकारच्या वतीने नवीन पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। त्यानंतर अंगणवाडी सेविका हे डॉक्युमेंट पुढे पाठवतील आणि महिला व बालविकास विभाग याची छाननी करून तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहात का अपात्र आहात हे कळेल। पण ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी ई-KYC करणार नाहीत त्यांना योजनेतून थेट अपात्र केलं जाणार आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढचा लाभ पाहिजे असल्यास तुम्हाला ई-KYC करणे आवश्यक असणार आहे। आता कोणत्या महिला अपात्र, तर लक्षात घ्या, अनेक महिला अशा आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये 2 विवाहित महिला असून त्यांनी देखील त्या ठिकाणी ई-KYC प्रक्रिया केलेली आहे। म्हणजेच की त्यांच्या कुटुंबामध्ये सासू आणि सुना या दोघींनी ई-KYC केली, किंवा 2 जावा आहेत, दोघीही विवाहित असल्यामुळे दोघींनीही ई-KYC केली आहे, एकत्र रेशनिंग कार्ड आहे। तर अशा महिलांना योजनेमधून अपात्र करण्यात येईल आणि त्यांना योजनेचे पुढचे 1500 रुपये मिळणार नाहीत। म्हणूनच लाडकी बहीण योजनेची ई-KYC करण्यापूर्वी तुम्हाला या बाबींची दखल घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला योजनेचे पैसे परत मिळणार नाहीत। मग यामध्ये तुम्ही रेशनिंग कार्ड फोडून तुमची ई-KYC करू शकता। चेकिंगच्या वेळी जर तुमचे नवीन रेशनिंग कार्ड पाहिले गेले तर मात्र योजनेमध्ये तुम्हाला पात्र ठेवण्यात येईल, कारण तुम्ही एका घरात राहताय का 2 घरात राहताय हे सरकार बघत नाही, तर तुमचे रेशनिंग कार्ड हे म्हणजेच तुमचे कुटुंब असते असे सरकारच्या वतीने त्या ठिकाणी ठरवले जाते। म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असल्यास तुम्हाला ई-KYC करण्यापूर्वी कुटुंबात 1 विवाहित आणि 1 अविवाहित अशी दोघींचीच ई-KYC करायची आहे। आता सरकारने लाडक्या बहिणींचा डेटा IT डिपार्टमेंटला देखील पाठवला आहे आणि ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती जर टॅक्स भरत असेल, आपल्याला माहिती असतं की आपण बरेचदा म्हणतो की आमच्या कुटुंबामध्ये कोणीही टॅक्स भरत नाही, परंतु विविध कर्ज काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला बँक असतील किंवा ते एजंट असतात, ते एजंट लोक सांगतात की आपण एक ITR भरा, 3-4 हजाराचा ITR भरल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी कर्ज मिळेल। आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी ITR भरतात किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने ITR भरलेला असतो आणि हा ITR भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला योजनेमध्ये परत अपात्र केले जाईल, कारण तुम्ही योजनेमध्ये पात्र ठरणार नाही जर तुम्ही एकदाही ITR भरला असेल तरी देखील। म्हणूनच तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही टॅक्स भरला आहे का त्याची खात्री करा, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शनर आहे का ती खात्री करा, इतर सरकारी योजनेचा लाभ घेता का ती खात्री करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पुढचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला योजनेमधून अपात्र केले जाईल। तुम्ही योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात का, कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ शेअर आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।